3 आठवडे जरी असलो तरी आठवणी इतक्या आहेत ना, की त्या बहुतेक मला आयुष्यभर पुरतील एवढ्या आठवणी आहेत. घरात मी 1 मिनिटसुद्धा खोटा वागलो नाही. मला तरी आवडलं नाही जर का जे काही घरामध्ये ज्यांच्याकडनं काही अपशब्द निघाले, अपमान निघाले. माणसं माणुसकी सोडून वागली तेव्हा मला खरंच राग आला, हर्ट झालो मी. हॅलो, मी अदिती. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बरं, बिग बॉस मराठीचा नवा सीझन प्रचंड गाजतोय आणि दुसऱ्या आठवड्यात एलिमिनेट झालेला आहे निखिल. सो निखिल आज माझ्यासोबत आहे. कसा आहेस? मी मस्त. तुम्ही कशा आहात? अगदी मजेत आहे. बरं, बिग बॉसच्या घरात राहून तो प्रवास कसा होता? 3 आठवड्यांचा जरी असला तरी कसा होता तो प्रवास? खूप मेमोरेबल प्रवास होता आणि खूप खूप आठवणी आहेत माझ्याकडे. 3 आठवडे जरी असलो तरी आठवणी इतक्या आहेत ना, की त्या बहुतेक मला आयुष्यभर पुरतील एवढ्या आठवणी आहेत त्या घरामध्ये. चांगली लोकं भेटली, चांगले एक्सपिरियन्सेस आले आणि जगण्यासाठी एक नवीन ऊर्जा घेऊन मी घरातनं बाहेर आलो आहे. सो एक प्रेक्षक म्हणून मी आता तुला सांगेन की फर्स्ट आठवडा कमालीचा खेळलास तू. दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये इतका शांत का झालास आणि आत्ता असं वाटतंय का की खेळायला हवं होतं? शांत म्हणायचं झालं ना तर शांत असणं हा स्वभावाचा भाग आहे माझ्यातला आणि मी माझ्यातला जो शांतपणा आहे तो पहिल्या आठवड्यात होता, दुसऱ्या आठवड्यात होता, तिसऱ्याही आठवड्यात होता आणि घराच्या बाहेरही तो तसाच आहे. त्यामुळे त्याच्यात काही बदल नाही. मुळात मला हे सांगावंसं वाटेल प्रेक्षकांना की घरात मी 1 मिनिटसुद्धा खोटा वागलो नाही याचा मला अभिमान आहे आणि शांत तर शांत, पण माझं मत मांडण्यात मी कुठे कमी पडलो असं तरी मला कधीच वाटलं नाही. घरात राहणं ना की एक भांडणं बघून किंवा वादविवाद बघून आपल्या तोंडातून अपशब्द नाही निघाला पाहिजे किंवा कोणावर हात नाही उचलला गेला पाहिजे, यावर प्रचंड कंट्रोल होता आणि तू जसा होतास तसाच आम्हाला आतमध्ये दिसलास. सो कंट्रोल ठेवणं किती महत्त्वाचं आहे? फार फार महत्त्वाचं आहे कारण घरात असताना अनेकदा ह्या गोष्टीचा विसर पडतो किंवा पडू शकतो की इथे कॅमेराज आहेत, बाहेर खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक आपल्याला बघतायत आणि आपण चांगलं खेळावं ह्याची त्यांना अपेक्षा आहे. तर अशा वेळेला जर का आपल्या तोंडून आपला ताबा सुटला तोंडावरचा आणि किंवा हातावरचा, तर प्रेक्षकांना ते अजिबात आवडणार नाही आहे आणि त्याचं तारतम्य बाळगलं पाहिजे घरात असताना. त्यामुळे मला तरी आवडलं नाही जर का जे काही घरामध्ये ज्यांच्याकडनं काही अपशब्द निघाले, अपमान निघाले, जे निघायला नको होते ह्याच मताचा मी आहे. सो आता घरातून बाहेर पडलायस. बाहेर पडल्यानंतर असं होतं की आत्ता मी कोणता एपिसोड बघणार. सो आत्ता तुला कोणता एपिसोड बघावासा वाटेल की टी व्हीवर असा पूर्ण हे होऊन की त्यात माझी चूक होती का की नव्हती? कोणता एपिसोड बघायला आवडेल तुला? मला मला बघायला आवडेल आमचा बोटचा जो टास्क होता तो स्पेसिफिकली त्या टास्कचा सिक्वेन्स मला बघायला खरंच आवडेल. कारण माझी माझी सगळी मित्रमंडळी ही माझ्या ऑपोजिट टीममध्ये होती आणि मी तरी माझ्या टीमकडनं प्रामाणिकपणे खेळलो होतो. पण आमच्या टीममध्ये जेवढी खळबळ झाली नव्हती तेवढी पलीकडच्या आमच्या मित्रांच्या टीममध्ये जास्त खळबळ झाली होती आणि नंतर त्यांच्यासोबत बसल्यानंतर मला असं झालं की मला यातलं काहीच माहिती नाही आहे, मी नव्हतोच तुमच्यात तेव्हा. तर त्याच्यामुळे मला खरंच आवडेल बघायला की तेव्हा नक्की काय काय घडलं त्यांच्याकडे, नक्की चा काय प्रॉब्लेम झाला होता, हे सगळं जाणून घ्यायला मला आवडेल. बरं, बिग बॉसच्या घरातील एक असा मोमेंट जिथे रडावंसं वाटलं किंवा त्या गोष्टीचा राग आला आणि एक चांगली मोमेंट, एक मोमेंट. राग राग तेव्हा आला जेव्हा माणसं माणुसकी सोडून वागली तेव्हा मला खरंच राग आला, हर्ट झालो मी आणि फार वाईट वाटलं त्या गोष्टीचं. मी बेबी टास्कबद्दल बोलतो आहे. तुम्ही बघितलं असेल की ज्या प्रकारे त्या बाळांना हाताळलं गेलं पलीकडच्या टीमकडनं, ते फारच अमानुष होतं असं मला वाटतं आणि मी तर ती गोष्ट ॲप्रिशिएट केली नाहीच, पण मला खात्री आहे की प्रेक्षकांनीही ती गोष्ट ॲप्रिशिएट केलेली नसणार आहे. त्यामुळे त्या गोष्टीचा मला खरंच राग आहे आणि चांगली गोष्ट तुम्ही म्हणाल तर जे काही एकमेकांच्या आयुष्यातले एक्सपिरियन्सेस आम्हाला बघायला, ऐकायला मिळाले. आमचे पॅडी दादा म्हणा, वर्षाताई म्हणा, डी पी दादा म्हणा,
खूप सूरज इनफॅक्ट डेफिनेटली त्याचं जे काय आयुष्य त्यांनी जे काय प्रवास त्यांनी त्याचा सांगितला लहानपणापासूनचा तो इतका इन्स्पायरिंग आहे की आपल्याला वाटतं की आपला संघर्ष फार छोटा आहे त्याच्यापुढे. त्याच्यामुळे खरंच एक इन्स्पायर व्हायला होतं अशा माणसांकडनं बघून. सो बिग बॉसच्या घरात टिकून राहण्यासाठी कोणती गोष्ट महत्त्वाची आहे असं तुला आत्ता वाटतंय? बिग बॉसच्या घरात टिकून राहण्यासाठी मला असं वाटतं की प्रेक्षकांसाठी तुम्ही रिलेटेबल असला पाहिजेत. प्रेक्षकांना असं वाटलं पाहिजे की हा खेळला ते बरोबर खेळला आणि मी जर का ह्याच्या जागी असतो तर मलाही असंच खेळायला आवडलं असतं. सो थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. एक फोटो. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.